नमस्कार मंडळी, मी समीर सांगुर्डेकर आणि आज मी माझा पहिला ट्रॅव्हल ब्लॉग बनवतोय। तर आज आम्ही विथ फॅमिली निघालो आहे गुहागरला। गुहागरची पिकनिक आहे आणि पुढे रत्नागिरीलाही जाणार आहोत। तर आम्ही नवी मुंबईवरून निघालो आहे आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही, इथे ट्रक उभे आहेत। हा कळंबोलीचा पेट्रोल पंप आहे। इथे आम्ही पेट्रोल टाकी फुल केलेली आहे आणि आता निघालेलो आहे। तर आता आपण हळूहळू एक एक स्टेप बाय स्टेप बघूया आमचा प्रवास कसा होतो, काय प्लॅन केलेला आहे, कोणते कोणते ठिकाणं बघणार आहोत। होपफुली तुम्हाला आवडेल। आवडलं तर नक्की लाईक करा। परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आता आपण पोहोचलोय आमंत्रण हॉटेलमध्ये वडखळ नाक्याला। इथे जरा गाडी पार्क करायला जरा प्रॉब्लेम झाला, कारण सगळं जाम आहे। भरपूर जण वेकेशनला चाललेले आहेत, त्यामुळे इथे गाडी पार्क करायला जागा नव्हती, तरी पण एक जागा मिळाली आणि आता आम्ही जातो इथे आमंत्रणमध्ये। इथे आम्ही नाश्ता करून पुढच्या प्रवासाला निघू। परत भेटू पुढच्या प्रवासात। बाय। नाश्ता झालेला आहे आमंत्रणमध्ये। गरमागरम बटाटे वडे खूप टेस्टी होते, मस्त आहे। तुम्ही पण जरूर इथे आलात तर ट्राय करा। त्या व्यतिरिक्त सँडविच घेतलं, डोसा घेतला, वडा सांबार घेतला, चहा प्यायलो आणि आता निघालो आहे पुढच्या प्रवासाला। आता इथून सरळ हायवेवरती नॉनस्टॉप आपण जाणार आहोत गुहागरला। थँक्यू। हायवेवरून येताना माणगावमध्ये खूप जास्त ट्रॅफिक दाखवलं मॅपमध्ये, त्यामुळे त्यांनी डायव्हर्जन सजेस्ट केलं। माणगावमध्ये आतमध्ये फिरून एक मोठा फेरा मारून आम्ही आलो बाहेर। बाहेर आल्यावरती पुन्हा हायवेला टच झालो। तिकडून सुद्धा पुढे डार्क रेडच दाखवत होतो मॅपमध्ये, पण प्रत्यक्षात रस्ता रिकामा होता। ट्रॅफिक पोलीस वेळेवर तिकडे पोहोचलेले दिसतात आणि त्यांनी सगळं मॅनेज केलं, त्यामुळे रस्ता रिकामा पुढे मिळाला। आता पुढे आम्ही माणगाव संपल्यानंतर एक पेट्रोल पंप आहे, तिकडे थांबलो आहे, थोडासा ब्रेक घेतला, वॉशरूमला गेलो आणि आता इथून पुढे निघू। खूप जास्त ऊन आहे, खूप लाही होते आणि सावली नसल्यामुळे इथे एका झाडाची थोडीशी सावली आहे, तर तिकडे गाडी पार्क केलेली आहे। आम्ही घरून निघताना आईस बॉक्समध्ये बर्फ घेतला होता, थंड पाणी होतं। माझ्या बायकोने मस्तपैकी सगळ्यांसाठी थंड थंड सरबत बनवलेलं आहे। आता त्याचा आस्वाद घेतो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो।